मित्रांनो नमस्कार. व्हेरी गुड मॉर्निंग. मित्रांनो आजची तारीख आहे 11 जून. 11 जून मी नेहमी सांगतो की रिव्हर्सल स्ट्रॅटेजी आणि तिचा होणार स्टॉप लॉस, कारण ह्या दोघही गोष्टी ह्या मेंडेट आहे आणि ते होणारच आहे, राईट आहे. तत्पूर्वी आपण रिव्हर्सल स्ट्रॅटेजीच्या बाबतीमध्ये थोडक्यात चर्चा करूया की रिव्हर्सल स्ट्रॅटेजी काय असते. 11 जूनला जेव्हा मार्केट ओपन झालं तेव्हा ॲक्च्युली तुम्ही जर बघाल तर स्टॉप लॉस हिट करण्याचे काम चालू होतं जवळजवळ 9:50 तुम्ही जर बघाल अप डाऊन ह्या कॅन्डल फिरत होत्या. तर मी स्वतः विचार केला की आज रिव्हर्सल स्ट्रॅटेजी ही वर्क करणार नाही, राईट. तर रिव्हर्सल स्ट्रॅटेजीचे थोडक्यात नियम काय आहेत मी आपल्याला सांगतो. मला ॲक्च्युली ट्रेडिंग करायची नव्हती, पण मी जेव्हा बघितलं की 10 वाजता या समथिंग 10 वाजेच्या आसपास मी बघितलं की हे जे कॅन्डल आहेत त्या एकसारख्या 9 EMA टच करून वर जात आहेत. तर 9 EMAची या रिव्हर्सल स्ट्रॅटेजीमध्ये इतकं मोठं महत्त्व आहे की जेव्हाही तुमचे सकाळी मार्केट चालू होते आणि प्रॉपरली जेव्हा रिव्हर्सल ज्या कॅन्डल असतात त्या ज्या कॅन्डल असतात ज्या 9 EMA लागून 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये व्यवस्थित रन करतात छान प्रकारे, आणि कुठे ना कुठे त्यांचं एक रिव्हर्सल मोमेंट येतो, राईट आहे. आता 1 मिनिट का? कारण 1 मिनिटावरती आपल्याला आपली ट्रिगर प्राइस मिळवायची आहे, हे लक्षात घ्या, राईट आहे. आता बघा तुम्ही इथंपर्यंत जवळजवळ 9:15 पासून ते 9:45 पर्यंत ही स्ट्रॅटेजी वर्क झाली नाही. तसं मी ग्रुपला पण टाकलं होतं की आज रिव्हर्सल स्ट्रॅटेजी वर्क करणार नाही, कारण अशी कॅन्डल नाही चालत, त्याला अप डाऊन कॅन्डल नाही चालत, हे कन्फ्युजिंग कॅन्डल आहेत पूर्ण. पण कम्प्लिटली 9:47 नंतर प्रॉपरली कॅन्डल 9 EMA टच करून वर चालल्या, कॉल साईडला चालल्या. इथं थोडं खाली रिव्हर्सल आलं आणि याचा याचा ट्रिगर प्राइस काय असतो हे लक्षात घ्या. याचं पहिलं पाऊल काय आहे रिव्हर्सल स्ट्रॅटेजीचं, तर ज्या कॅन्डल आहेत त्या सरळ रेषेमध्ये 9 EMA टच करून चालल्या पाहिजे, वर निघाल्या पाहिजे. कुठल्याही कन्फ्युजिंग कॅन्डल नको तयार व्हायला ह्या टाईपमध्ये, राईट आहे. आता प्रॉपरली रिव्हर्सल स्ट्रॅटेजी इथे वर्क करणार होती. का वर्क करणार होती? कारण खूपच पॉझिटिव्ह कॅन्डल त्या दिसत नव्हत्या, कधी रेड तर कधी ग्रीन या टाईपमध्ये कॅन्डल ह्या वर जात होत्या, पण मोस्टली ग्रीन कॅन्डल तिथं दिसत होत्या, राईट आहे. तर मी बघितलं तर माझी स्ट्रॅटेजी काय आहे की माझी स्वतःची ट्रिगर प्राइस काय असते की जेव्हाही रिव्हर्सल कॅन्डल 1 मिनिटाची कॅन्डल जेव्हाही एक आपण मोमेंट समजून घेतो मार्केटचं की काही कॅन्डल 9 EMAच्या खाली जातात पुन्हा वर जातात, हे ट्रॅपिंगचं काम होतं, राईट आहे. पण बघा तुम्ही ह्या ठिकाणी मी मार्क करतो आहे, ह्या ठिकाणी प्रॉपरली ह्या कॅन्डल खाली आली आणि 26 EMA टच झालेली आहे, राईट आहे. तर याच्यामध्ये माझा हुशारपणा काय असतो की मला या ठिकाणी आता माझी ट्रिगर प्राइस घ्यायची पुटसाठी, ओके. आता मी समजा या ठिकाणी 25,147 किंवा थोडंसं समजदारीने 25,148 माझी ट्रिगर प्राइस, पुटची ट्रिगर प्राइस मी लावून घेतली, राईट आहे. का लावली की मला रिव्हर्सल पॅटर्न हा दिसत होता, पण त्याच बरोबर याला मी स्टॉप लॉस सुद्धा तयार केलेला आहे. आता मी 3 मिनिटावरती शिफ्ट झालो, राईट आहे. मी 1 मिनिटाची कॅन्डल 26 EMA टच झाली, राईट आहे. तिथे आसपास मी माझी ट्रिगर प्राइस लावली आणि मी 3 मिनिटावरती शिफ्ट झालो. हे 3 मिनिटावरती मी शिफ्ट झालेलो आहे. आता हा बघा, हा पूर्ण चार्ट जर बघाल, हा पूर्ण 11 जूनचा आहे, 9:15, आणि ही जी इथून मार्केट वर चाललं होतं या ठिकाणी, आणि हे बघा आता हे 3 मिनिटावरती आलो आपण, राईट आहे. तर याचा मूळतः जे माझं टार्गेट असतं, राईट आहे,
टार्गेट हे माझं 50 EMA टच झाल्यावरती किंवा प्रिवियस डेचा जो सपोर्ट असतो ते माझं इथं टार्गेट ठेवलेलं असतं. मी समथिंग 40 ते 50 पॉईंटचे हे टार्गेट मी धरून चालतो ह्यामध्ये. आणि माझा स्टॉप लॉस काय असतो की ही जी कॅन्डल आहे, रिव्हर्सल कॅन्डल आहे, ही 3 मिनिटावरती टच झाली, ओके. आणि जेव्हा ती रिव्हर्स स्टॉप लॉसकडे वळते, राईट आहे, तर इथं मी जागा होतो की मला असं कळतं की कॉल फक्त ट्रॅप करण्यासाठी खाली आले होते, आता ते वरती कॉलकडे जाणार आहे. हा पुट ट्रॅप होणार होता. मग माझा या ठिकाणी स्टॉप लॉस असतो जो कॅन्डल खाली येतो, राईट आहे. तर ही जी पहिली 3 मिनिटाची कॅन्डल या ठिकाणी टच झालेली आहे 26 EMA. जशी इथून रिव्हर्सल जवळजवळ ती 50 ते 60 पॉईंट अपोजिट जाते, रन करते. ह्या ठिकाणी मी तुम्हाला मार्क करतो, या ठिकाणी ती अपोजिट जाते. तर ह्या ठिकाणी मी माझा जो पुढचा ट्रेड घेतलेला आहे काढून टाकायचा आहे आणि मी ह्या ठिकाणी कॉलचा ट्रेड फटाफट घेऊन टाकतो की मला मार्केटची मोमेंट ही कळून जाते की मार्केट फक्त पुट रिव्हर्सल ट्रॅप करण्यासाठी आले होते, कारण मी दोघं गोष्टींसाठी तयार असतो, राईट. आणि मी बघा, मी क्लिअरली इथं जशी मार्केट पुन्हा कॉलकडे वळालं आणि ही जी कॅन्डल टच झाली होती 26 EMA, ती जसं क्रॉस करायला लागलं तर हा माझा स्टॉप लॉस असतो निव्वळ 15 पॉईंट ते 20 पॉईंटचा माझा हा स्टॉप लॉस असतो. मोस्टली 15 पॉईंटचा स्टॉप लॉस असतो, राईट आहे. पण त्या ठिकाणी मी पुट एक्झिट करतो आणि कॉलचा ट्रेड घेऊन टाकला, जसं आज मी केलं. आणि मित्रांनो, आश्चर्य असं की जसंही मी कॉलचा ट्रेड घेतला तर मार्केटने मोठा हा मूव या ठिकाणी दिलेला आहे आणि मी तो मूव या ठिकाणी मिळवलेला आहे, राईट आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, नेहमी अवेअर राहायचं आहे की जरी सकाळी ती स्ट्रॅटेजी वर्क झाली नाही, अपडाऊन कॅन्डल होत्या, पण 9 EMA टच करून जशाही सरळ रेषेमध्ये कॅन्डल जाते, राईट आहे, समथिंग ती जे एक अंदाजन अर्धा तासाचा या 20 मिनिटाचा जो जर्नी त्याची कव्हर होते. आणि जसं ते रिव्हर्सल कडे वळते त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 1 मिनिटाची जी टाईम फ्रेम आहे तुमची, जशीही ती एक अंदाजे 26 EMA टच झाली, तुम्हाला तिथे ट्रिगर प्राइस घ्यायचा आहे आणि 3 मिनिटावरती तुम्हाला शिफ्ट व्हायचं आहे. काही मोठं अवघड गोष्ट नाही आहे, फक्त 9 EMA 1 डे टाईम फ्रेम, सॉरी 1 मिनिट टाईम फ्रेम आणि 3 मिनिट टाईम फ्रेम हा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे, राईट आहे. आणि दोघं गोष्टीसाठी तयार राहायचं आहे, रिव्हर्सलसाठी पण आणि स्टॉप लॉससाठी पण. बघा इथे त्यांनी जर स्टॉप लॉस हिट केला तरी मी ह्या ठिकाणी बेनिफिट घेतलेला आहे, ओके. तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही नेहमी अंगीकारा, डेफिनेटली. 9 EMA लक्षात ठेवा, एका सरळ रेषेमध्ये कॅन्डल गेल्या पाहिजे. आणि जेव्हाही नॉर्मली हे 9:15 मार्केट जसंही ओपन होतं आणि याची जी रिव्हर्सल असते ती 9:40 ते 10 वाजेच्या दरम्यान, या 15 ते 20 मिनिटामध्ये ते रिव्हर्सलसाठी तयार होते, राईट आहे. आणि जे व्यक्ती नेहमी ट्रेडिंग करतात त्यांना एक अंदाजा येऊन जातो की मार्केट इथून रिव्हर्सल होते आहे. थँक्यू व्हेरी मच.